बरं मयू मला सांग, हा ॲक्सिडेंट तुझ्या डोळ्यासमोर झाला? ही चेअर खराब होती हे तुला माहित होतं का? नाही मला माहित नव्हतं चेअर बद्दल. ऐक ना, आईला काही होणार नाही ना? आपण आता काय करायचं? आई परत घरी येणार आहे ना? मयू शांत हो. हे बघ, ताईला काहीही होणार नाहीये. त्या बाईंना जाऊन भेटावं लागेल आणि काही गोष्टी म्युच्युअली मॅनेज होतात का त्या बघाव्या लागतील. त्यांचे रिपोर्ट सुद्धा अजून आले नाहीत, त्यामुळे त्यांना किती इंजुरी झाली ते सुद्धा कळत नाहीये. पण बाबा त्याआधी ना मी पोलीस स्टेशनला जाऊन ताईला भेटतो आणि श्रेयसला घरी पाठवून देतो. कारण अशा परिस्थितीमध्ये श्रेयसने दगदग करणं योग्य नाहीये. येतो मी. मामा मी पण येते तुझ्यासोबत प्लीज. मयू नको, ऐक माझं. अरे प्लीज येऊ दे ना मला. आईची यात काहीच चुकी नाहीये, सगळं माझी चुकी. ती उगाच अडकली आहे तिकडे. विद्युत, तिला येऊ दे ना तुझ्यासोबत. बाबा हो तसं नाहीये. माझं ऐक, तू पोलीस स्टेशनला एक शब्द जरी चुकीचा बोललीस ना तरी त्याचा त्रास ताईला होईल. तुझ्यामुळे ही केस कॉम्प्लिकेटेड झालेली चालणार आहे का तुला? नाही ना. मी जातो, बघतो. बाबा मी फोन करतो तुम्हाला. आजी मी जाऊन येते लगेच. मयुरी, विद्युत सांगतोय ते ऐक. पोलीस स्टेशनला नको जाऊस. अगं मी पोलीस स्टेशनला नाही जाते, मी हॉस्पिटलला जाते त्या मॅडमना बघायला. मी लगेच आले. आजोबा मी येते. आली मी आजी. सावकाश. काय सावकाश? अगं जाऊ दे तिला, नाही ऐकणार ती. अश्विनीची मुलगी आहे, जबाबदारी कशी सोडेल? का मी कॉल करतो, विद्युतला कळवायला हवं ना. हो मग सोडतो का मी त्याला? अटक तर झालीच आहे आणि आताही टाकलाय. त्यांना काय वाटलं माझ्या बायकोचा जीव काय फुकट आलाय? अरे तू टेन्शन नको. एक मिनिट साहेब एक मिनिट. साहेब तुम्ही चार्जशीट फाईल केली का अश्विनीच्या विरोधात? काय म्हणाला? चार्जशीट फाईल केली का तुम्ही त्यांच्या विरोधात? पोलिसांशी बोलताना एवढा आवाज? चौकशी करताय की जाब विचारताय? हे बघा, तुमच्या सांगण्यावरून त्या अश्विनी मॅडमला आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलंय. याचा अर्थ असं नाही की आम्ही त्यांना अटक केली आहे. उगाच 2-4 शब्द माहीत झाले म्हणून कायदा कळायला लागला असं समजू नका. आरोपीच्या विरोधात तेव्हाच चार्जशीट फाईल करता येते जेव्हा आरोपीच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असतात. अश्विनी मॅडमच्या विरोधात अजून आम्हाला एकही पुरावा मिळालेला नाहीये. अहो साहेब, पण त्या अश्विनीने सांगितलं ना की हे सगळं प्रकरण त्यांच्याच पार्लरमध्ये झालंय म्हणून. मग तुम्हाला काय इतका पुळका येतोय त्यांचा? जर ती स्वतः कबूल करायला तयार आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, निग्लिजन्सचा चार्ज दाखल करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. पुराव्याशिवाय मीच काय दुसरं कोणीच काही करू शकत नाही. उगीच वाटेल ते बडबडू नका. कसं आहे ना साहेब, ज्याच्यावर वेळ आली असते ना त्यालाच कळतं. आज त्या बाईमुळे माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. ती कायमची अधू झाली आहे. तिला काय आता तुमची अश्विनी मॅडम पोचणार आहे का? साहेब अशा बायकांना तर सोडलंच नाही पाहिजे. अहो, त्या अश्विनी मॅडम पोलीस चौकीत असताना सुद्धा तुमच्या बायकोची चौकशी करतायत. त्यांना डिस्चार्ज मिळाला का हे विचारतायत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल हे बोलताय? हे सगळं पोलिसांच्या मनात सिंपती मिळवण्याकरता चाललंय आणि तुम्ही ती देतही आहात. साहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाई आतच राहिली पाहिजे आणि मला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आता तुम्ही मला फक्त सांगा की आपण त्यांच्यावर कोणकोणते दावे ठोकू शकतो आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवू शकतो, तेवढं सांगा बस. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना तुमच्या वकिलाशी बोला. उगाच माझा वेळ वाया घालवू नका. निघा. ठीक आहे सर. साहेब, हां काय झालं? कसला विचार करताय? यादव, ह्या पंकज साप्तेचे काहीतरी भानगड दिसते. माणूस जरा गडबड वाटतोय. नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. हो साहेब. पंकज साप्ते. पाणी देता का?
हे घ्या. एक मिनिट मॅम. हे मयुरी. मॅडम सावकाश. आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुमची ही अवस्था मला खरंच माहित नव्हतं किती. नको मयुरी, तू सॉरी नको म्हणू. मला ना काहीच आयडिया नव्हती की ती चेअर इतकी बिघडली आहे किंवा काय. हे सगळं माझ्याकडून चुकून झालं. सॉरी. मयू, तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना. हो असू दे, तुम्ही नका तिला काही बोलू. तिचं बिचारीचं मन चांगलं आहे म्हणून ती आली इकडे. मयू, रडू नकोस. शांत हो. मी आलोय ना. मी विद्युत, अश्विनीचा भाऊ. कार्तिकी मॅडम, हे जे काय झालं हे खूप चुकीचं झालं, मला माहीत आहे. पण त्यासाठी ताईच्या विरोधात कंप्लेंट केल्यामुळे तिला खूप लॉस होऊ शकतो. नॉट ओन्ली बिझनेस, पण तिला सगळ्याच बाजूने त्रास होईल. सो प्लीज. हो, आणि ना आईची काहीच चूक नाहीये. पार्लरचं नाव जरी अश्विनी ब्युटी पार्लर असलं ना, तरी ते पार्लर मी सुरू केलंय आणि तुम्हाला सर्व्हिस पण मीच देत होते. पण या सगळ्यात मला पोलिसांनी घेऊन जायला पाहिजे, पण आईला घेऊन गेले. हा, पण जे काही घडलं त्याच्यासाठी पोलीस. कार्तिक मॅडम, मला माहिती आहे की या ॲक्सिडेंटमुळे तुमचा आयुष्यभराचा खूप लॉस झाला आहे आणि ताईच्या विरोधात तुम्ही कंप्लेंट करणं देखील मान्य आहे. पण मला असं वाटतं की आपण म्युच्युअली काही गोष्टी सॉल्व्ह करूया का? हे बघा, आम्ही जबाबदारी बिलकुल झटकणार नाही आहोत. एक सेकंड. तुम्ही इतकं प्रेशर घेऊ नका. मलाही कळतंय की जे काही झालं तो एक ॲक्सिडेंट होता आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलं की मी पूर्णपणे बरी होणार आहे. फक्त इतकंच आहे की व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आणि मुळातच मला कंप्लेंट करायचीच नाहीये. अहो पण मग. अहो पण ते ॲक्च्युली नाही, जाऊ दे. मी तुम्हाला त्याबद्दल नाही सांगू शकत. बघा कार्तिकी मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बघा, तुम्ही कोणतीही माहिती दिली ना तर ती आम्ही तुमच्या विरोधात वापरणार नाही आहोत. नक्की. हो, तसं नाही आहे. मॅडम बोला प्लीज, मोकळेपणाने बोला. एनिवे, मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत, पण तुम्हाला काही वाटलं तर प्लीज आम्हाला सांगा. येतो आम्ही. चल मग. थांबा. मयुरी, बाहेर माझे मिस्टर आहेत का, बघशील का जरा? नाहीये कोणीच. हे बघा, मला अश्विनी मॅडमच्या विरुद्ध कोणतीही कंप्लेंट करायची नाहीये. आणि माझ्या नवऱ्याने पोलिसांना खोटं सांगितले की मी कायमची पॅरालाइज झाले म्हणून. अश्विनी मॅडमना ब्लॅकमेल करून त्यांना पैसा उकळवायचा फक्त. आणि मुळात मला हेही माहिती नव्हतं की त्याने पोलीस कंप्लेंट केली आहे म्हणून. आणि अगं मयुरी, माझ्या हातात असतं ना तर मी कधीच तुझ्या आईला सोडवलं असतं ग. पण माझी पण अवस्था अशी आहे की मी आता इथून काहीच करू शकत नाहीये. आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन माझा नवरा तुझ्या आईला त्रास देतोय. पण हेल्पलेस आहे. मी त्याच्या विरुद्ध काहीच बोलू शकत नाहीये. कार्तिकी मॅडम, असं नाही आहे. बघा, मला असं वाटतं की तुम्ही ताईच्या बाजूने साक्ष दिलीत ना तर ती ह्या सगळ्यातून सुटेल. अहो, तिच्या घरी ऑलरेडी 2 पेशंट आहेत. ती खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्यात हा सगळा प्रकार होऊन बसलाय. तुम्ही प्लीज पोलिसांना स्टेटमेंट द्या, खूप बरं होईल. प्लीज. कार्तिकी मॅडम, एकदा दिलेलं स्टेटमेंट बदलता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे आत्ता बोललात ते खरं आहे ना? म्हणजे तुम्ही तुमचं स्टेटमेंट कायम ठेवणार आहेत ना? हो साहेब,
मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. अहो मग मॅडम हे आधी का नाही सांगितलं? कंप्लेंट का फाईल केलीत तुम्ही? हे बघा, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला इथं कोणी काहीही करू शकत नाही. खरंच मॅडम, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते बिनधास्त सांगा. अजिबात घाबरू नका. मयुरी, अगं काय सांगणार मी? आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झाली आहे ग माझी. काही झालं तरी माझा नवरा आहे ग तो. त्याची तक्रार केल्यानंतर कुठे जाऊ मी? हो, पण तुम्ही असं कायम सहनच करत बसणार आहात का? अगं तेच तर सगळं सहन करत आली आहे मी. त्याची आरडाओरड, त्याचं ते अंगावरती धावून येणं, त्याची ती चिडचिड करणं आणि कधी कधी तर मला उपाशी ठेवणं, सगळं सगळं सहन केलंय मी. कित्येक वेळा पोलीस स्टेशनपर्यंत त्याची तक्रार करायला सुद्धा गेले ग. पण त्याला सोडून जाऊ कुठे? त्याला सोडलं तर जायला माहेर सुद्धा नाहीये ग मला. आणि मग तक्रार करून तरी काय उपयोग आहे ना? अहो पण अशा जगण्याला काय अर्थ आहे? अहो, सगळ्यांना चांगली माणसं नाही मिळत. एक समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार मिळणं सोपं नसतं. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, मला आता देखील माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार करायची नाहीये. त्याचा जो काही त्रास आहे तो मी भोगेन. पण अश्विनी मॅडमनी का बरं हा सगळा त्रास सहन करायचा? हे बघा, तुम्ही अजूनही तुमच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार करू शकता. आम्ही नक्की त्याच्यावर ऍक्शन घेऊ. तुम्हाला खरंच तक्रार करायची नाहीये? ठीक आहे यादव, स्टेटमेंट द्या. मग इथे सह्या करा मॅडम. हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं तुला? माजली आहेस का तू? आणि या पोलिसांना कशाला बोलवलं इथे? स्टेटमेंट दिलंस तू? कोणाला विचारून? मला विचारलं होतं? तर इतकी मोठी झालीस की नवऱ्याचं ऐकणार नाही? बोल ना. हे बघा मिस्टर, तुम्ही त्यांच्यावर कोणताही दबाव आणू शकत नाही. त्यांनी ऑलरेडी स्टेटमेंट लिहिलंय आणि खरं सांगण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. अरे माजलंस का रे तू? पोलीस समोर असताना ही बोलायची हिंमत कशी झाली तुझी? तुला आत टाकू का चुकीचं स्टेटमेंट दिलं म्हणून? कार्तिकी मॅडम, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमची बाजू योग्य आहे आणि कायदा नेहमी सत्याच्या बाजूनेच असतो. तू कोण आहे रे हिला सांगणारा? आवाज खाली. सर, आवाज करू नका, पेशंटला त्रास होईल. सॉरी. अहो साहेब, हा काय शिकवतोय माझ्या बायकोला? साहेब, याला आमच्यामध्ये बोलण्याची काही गरज नाहीये. हे बघ, तू आता कोणावरही दबाव आणू शकत नाही. अहो, अशा किती फेऱ्या मारणार आहात? थकाल ना. विश्रांती घ्या, गरज आहे तुम्हाला. काय विश्रांती घ्यायची? बस. श्रेयस, पाणी देऊ? काका, काळजी करायचं कारण नाही. पोलिसांनी वहिनींवरती कुठलेही चार्जेस लावलेले नाही आहेत. त्यांना फक्त चौकशीसाठी थांबवून ठेवले. वहिनी एकदम ओके आहेत. खुश. बरं झालं बाबा. पण काका, तो जो कार्तिकीचा नवरा आहे ना, त्यांनीच काहीतरी राडा केलाय कन्फर्म. त्याच्याकडे पहिल्यांदा बघताच आहे ना, मला तो झोलर माणूस वाटला एक नंबरचा. श्रेयस, तू आतमध्ये होता ना, त्याची सगळी कुंडली काढली मी. एक नंबरचा गुंड माणूस आहे तो. मला तर काही कळत नाही. एक संकट जात नाही तर दुसरं संकट दत्त म्हणून उभं ठाकतं. काका, रिलॅक्स राहा. त्याने फक्त आपल्यालाच नाही तर त्याच्या एरियातल्या असंख्य माणसांना विनाकारण त्रास दिलाय. त्यामुळे गरज पडली ना तर त्याच्याच एरियातले लोक त्याच्या विरुद्ध टेस्टिमनी द्यायला तयार होतील. अरे आपल्याला काय करायचंय त्या टेस्टिमनीशी? अश्विनीला तिकडे किती वेळ बसावं लागणार ना, ते महत्वाचं आहे. पोलीस स्टेशन कशी जागा असते हे तुला माहित नाही. मी 2 दिवस राहिलोय तिकडे. अश्विनीला कसं वाटत असेल तिला? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू उलट विचार कर. वहिनींची तिथे पुरेपूर सेवा होते. त्यांना चहा, बिस्किट, नाश्ता सगळं मिळतंय वेळेच्या वेळी. म्हणजे
अहो काकू, वहिनी जिथे जातील तिथे लोक त्यांना ओळखतात. शेवटी मिसेस इंडिया आहेत त्या. तिथे सुद्धा त्यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळतंय. चला, म्हणजे पोलीसवाले देखील तिला मान सन्मान देत आहे. हो, आणि वहिनींची खूप अदबीनं शांतपणे चौकशी करत आहे. फक्त हे प्रकरण मीडियात जाऊ नये किंवा मीडियाची तिथे गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागू दिली नाही. त्यांनी काय, आपला काय फायदा आहे सांग ना मला. माझ्या बायकोला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि काही करू शकत नाही. तो माणूस बघितला ना कसा भागत होता, असं वाटलं ना 2 कानाखाली वाजवाया त्याच्या. हे दुखणं नसतं ना, वाटतं मी त्याचा गळा दाबला असता. श्रेयस, शांत शांत, कूल डाऊन. विद्युत काय म्हणाला माहिती ना तुला? डोक्यात राग घालून घेतल्याने प्रकरण आणखीन वाढू शकतं. बरं झालं तू इथे बोलला, पोलिसांसमोर बोलला नाही, नाहीतर त्यांनी तुलाही आत टाकला असता. श्रेयस, पांड्या बोलतोय ना ते एकदम बरोबर आहे. तू उगीच जीवाला घोर लावू नकोस आता. आणि विद्युत म्हणाला ना तो बघेल तिथे म्हणून. ते विद्युत त्या कार्तिकीशी बोलणार होतं, त्याचं काय झालं बघ जरा. हां, मी बघतो ते. हा काय प्रकार आहे सगळा? आम्हाला इकडे असं का बोलून घेतलंय? साहेब, आपण हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्या पंकजने कार्तिकी मॅडमला जबरदस्ती डिस्चार्ज घ्यायला लावलं. हो, तो त्यांना घेऊन इथे आलाय. आपण तिथे असल्यामुळे तो इन्सिक्युअर झाला. हो इन्स्पेक्टर, ते दोघं इथेच राहतात. हे बघा, त्या कार्तिकी मॅडमने त्यांच्या नवऱ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दिलेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आम्ही कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. साहेब, मला मान्य आहे. अहो, पण तो पंकज आहे ना, तो चांगला माणूस नाहीये. तुम्ही बघितलं ना हॉस्पिटलमध्ये तो किती अरेरावी करत होता आपल्यासमोर. आणि अहो, त्या मॅडमने आपल्याला एवढ्या धाडसाने स्टेटमेंट दिले आणि आता त्यांना त्रास होतोय, तर आपण मदत नको का करायला? हे बघा, तो त्यांचा घरगुती मामला आहे. त्या पंकजने कार्तिकीला त्रास दिला याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? तुम्ही एक शक्यता म्हणून पोलिसांना बोलवू शकत नाही. नक्की तुम्ही काळजीपोटीच बोलवलंय ना? इन्स्पेक्टर साहेब, मी एक ॲडव्होकेट आहे. या असल्या प्रकरणामध्ये स्त्रिया किती पिसल्या जातात ना, हे मी जवळून बघितले. आणि मी तुम्हाला सांगतो, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे. उगाच त्या स्टेटमेंटसाठी कार्तिकी मॅडमचा जीव धोक्यात टाकला असं वाटतंय मला. तुम्ही एवढं म्हणताय तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला. नाही नाही साहेब, नको. आपण अशा पद्धतीने डायरेक्ट नको जाऊया. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने शोधून काढू. म्हणजे हे अक्कल नाही आहे का तुला? हा, आली मोठी स्टेटमेंट लिहून देणारी. त्या बाईमुळेच पांगळी झाली आहेस ना तू. मग आता कोण बघणार आहे तुझं सगळं? मी का तू? निदान त्या बाईकडून 4 पैसे तरी घेता आले असते. पण नाही, तुला खरं बोलायचं होतं ना. बोलली ना, मिळालं समाधान. बरं मला सांग, तुझ्या उपचाराचा खर्च आता कसा करणार? कुठून आणणार पैसे? स्वतः तर काही करण्याच्या लायकीची राहिली नाही आहेस. निदान तुझ्या पांगळेपणाचा तर उपयोग झाला असता. पण तेही तू होऊ दिलं नाहीस ना. अहो सर, काय बोलताय? त्यांची अवस्था बघा जरा. हे बघ, ते काही असेल, तू मध्ये पडू नकोस. चल निघ. माझी बायको आहे ती, मला बोलायचं आहे तिच्यासोबत. पण त्या आजारी आहेत ना सर. आजारी असेल तर काय करू? घ्या बघा, स्वतःच्या हाताने 1 ग्लास पाणी सुद्धा घेता येत नाही. आणि चालली त्या अश्विनीला मदत करायला, तिला न्याय मिळवून द्यायला. अगं, तिच्यामुळे तुझी अवस्था झाली आहे ही. आता तरी कळतंय का तुला? जे काही झालं तो एक ऍक्सिडेंट होता आणि त्यात त्यांची काही चूक नाहीये. ऍक्सिडेंट? काय कसं समजू हिला? पलीकडेचा समजण्याच्या. सर, आवाज कमी करा. पेशंटला त्याचा त्रास होईल. तर मी काय करू? अहो पण सर, मी त्यांच्यासाठी इथे आले. हे बघ, ते मला काही सांगू नको. बाहेर जा म्हटलं ना, मला माझ्या बायकोशी बोलायचं आहे. पण ते पेशंट आहेत सर. तू ऐकणार की नाही ऐकणार? जा बाहेर जा. सर प्लीज. जा जा. सर, मला त्यांच्यासाठी. नाही नाही, चल बाहेर जा. सर. चल लवकर, चल बाहेर जा. सर, असं काय करताय सर? सर, दार उघडा. सर, असं नका करू प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझी हिम्मत कशी झाली का माझा प्लॅन फ्लॉप करायची? आता मी तुला सोडणार नाहीये. तू बघच. प्लीज, चुकलं माझं. प्लीज.